शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलांसारखं मानावं, ज्ञानदानाचं काम प्रामाणिकपणे करावं, तरच भावी पिढी सकारात्मक आणि संस्कारशील बनेल असे उद्गार पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी काढले। दरम्यान विद्यार्थ्यांमधील संभाषण कौशल्य वाढवण्यासाठी विशेष अभियान राबवावं अशी सूचना करत शिक्षण आणि आरोग्य विषयक उपक्रमांचं पुलकुंडवार यांनी कौतुक केलं। आगामी काळात कोल्हापूर जिल्हा परिषद संपूर्ण राज्यात दिशादर्शक काम करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज कोल्हापूर जिल्हा परिषदेला भेट दिली। त्यातून त्यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाची तपासणी केली। जिल्हा परिषदेच्या वतीनं राबवण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी दिली। तसंच जिल्हा परिषदेच्या प्रस्तावित नाविन्यपूर्ण उपक्रमांचा त्यांनी आराखडा मांडला। उपमुख्य कार्यकारी मनीषा देसाई यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाची सविस्तर माहिती दिली। जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये अनेक गुणवंत विद्यार्थी आहेत। शिक्षण देतानाच अनेक पिढ्या घडवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते। त्यामुळे शिक्षकांनी केवळ नोकरी म्हणून काम न करता विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण विकासासाठी मेहनत घ्यावी। विद्यार्थ्यांमधील संभाषण कला विकसित होण्यासाठी विशेष अभियान राबवावं अशी सूचना विभागीय आयुक्तांनी केली। दरम्यान जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कायाकल्प आणि शिक्षण विभागाच्या आदर्श शाळा उपक्रमाचं त्यांनी कौतुक केलं। शहरात आणि ग्रामीण भागात प्लास्टिक किंवा कचरा दिसणार नाही याची दक्षता घ्यावी। रस्त्यावर कचरा आढळल्यास त्याचे फोटो काढून ग्रामपंचायत आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी। कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येक कामात आर्थिक शिस्त पाळावी। गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या वैधानिक कामकाजावर नियंत्रण ठेवावं अशा सूचना विभागीय आयुक्तांनी केल्या। तसंच विविध उपक्रमात राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा परिषदेचं कौतुक केलं। आगामी काळात कोल्हापूर जिल्हा परिषद संपूर्ण देशात दिशादर्शक काम करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, विभागीय उपायुक्त नितीन माने, अजय जोशी, प्रकल्प संचालिका सुषमा देसाई यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। दरम्यान विभागीय आयुक्तांनी मेन राजाराम हायस्कूलला भेट दिली। शाळेच्या इमारतीची पाहणी केल्यानंतर डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी शैक्षणिक कामाचा आढावा घेतला।